जय शिवराय मित्रांनो, सकाळी सांगितल्याप्रमाणे राज्यात वातावरण हे सक्रिय झालेलं आहे। कालही तुम्हाला याची पूर्वकल्पना दिली होती। आज त्या पद्धतीनं आभाळ मराठवाडा असेल, विदर्भात अनेक ठिकाणी आलेले आहे। आजच्या दिवस तुम्हाला हा त्रास राहील। आज पाऊस पडणारे ठिकाण परत एकदा सांगतोय। आज भोकरदन, जाफराबाद, देऊळगाव राजा, बुलढाणा जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यामध्ये मोजक्या ठिकाणी का होईना आज फटकारे बिटकारे वारा आहे। त्यानंतर अकोला, वाशिम जिल्हा, हिंगोली, यवतमाळ, अमरावतीचाही समावेश आहे। काही ठिकाणी नुसतं आभाळ येईल आणि पुढे निघून जाईल, जिरून पण जाईल। पण काही ठिकाणी मध्यम पाऊस, काही ठिकाणी जास्त वारं अशा पद्धतीचा शेड्यूल आहे विदर्भामध्ये। लातूर जिल्ह्यामध्ये आजही आहे, उद्या सुद्धा 26 तारखेला वातावरण आहे। वातावरण 100% कोरडं होणार नाहीये, फक्त उद्या 26 तारखेपासून त्याचा जोर ओसरतोय। पश्चिम महाराष्ट्र, खानदेश आणि विदर्भातला 26 तारखेपासून जोर ओसरतोय, पण मराठवाड्यामध्ये परभणी, नांदेड, लातूर या भागामध्ये आभाळ मात्र कायम राहणार आहे 2 दिवस तरी। त्यानंतर 1-2 दिवस ब्रेक घेतला की परत ढगाळलेलं वातावरण 28 तारखेनंतर 1 किंवा 28च्या दरम्यान परत ढगाळलेलं होणार आहे। बरं ते जाऊ द्या, आजची जी काही तारीख आहे 25, आज बीड जिल्ह्यातही, धाराशिव पट्ट्यातही, तसेच लातूर पट्ट्यातही, परभणीमध्ये, जालन्यामध्ये, जालना शहर परिसरामध्ये वातावरण सक्रिय झालेलं आहे। कालही सांगितले, आजही त्या व्हिडिओमध्ये सांगितले, अशा पद्धतीनं आहे। उपाययोजना अशा करा। आता बऱ्याच जणांचं हरभरा, गहूला पाणी द्यायचं काम चालू आहे, तर नियोजन फक्त आजच्या दिवस टाईट ठेवा। उद्यापासून तुम्ही मन मोकळेपणाने कामं करू शकाल। धास्ती संपत्ती आहे, फक्त लातूर जिल्ह्यांना धाक राहील। कामं करा, पण झाकण्याची देखील तयारी ठेवा। लातूर सारख्या ठिकाणी, नांदेड सारख्या ठिकाणी, परभणी सारख्या ठिकाणी वातावरण हे उद्या पण सक्रिय आहे 26ला सुद्धा। आणि आजचं वातावरण तुम्हाला मी सांगितलंय की या जिल्ह्यांमध्ये, मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये काही भागांना पाऊस राहील, तर काही भागांना वाऱ्यामुळे तो निघूनही जाईल। अशा दोन्ही कंडिशन मधलं आजचं वातावरण आहे। मित्रांनो, पुढे सुद्धा धुलीवंदनाच्या टायमिंगला वातावरण हे खराब होणार आहे। पावसाची शक्यता मॉडेलनुसार त्या काळात वर्तवण्यात येत नाहीये, पण स्थानिक वातावरणाची भीती त्यावेळेस राहू शकते। त्यानंतर उष्णतेचा कहर जो आहे तो खूपच जास्त आहे। उष्माघाती बळी सुद्धा या मार्चच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकतात, एवढं उष्णता भयंकर आहे। 4-5 तारखेदरम्यान मध्ये मार्च महिनाही कडक आहे, एप्रिल महिनाही कडक आहे, अवकाळी मार्च महिन्यातही आहे, एप्रिल महिन्यात आहे, त्या संदर्भातही व्हिडिओ दिलेला आहे। आज फक्त थोडं सतर्क राहा। आणि एक विनंती आहे, ज्या ठिकाणी अतिशय कळकळ गरमी असेल, ज्या ठिकाणी अतिशय भयंकर आभाळही आलं असेल, त्या ठिकाणी विजा देखील पडू शकतात। मागे 1-2 अपवाद झालेत, त्यामुळे थोडं सतर्क राहा। भलेही त्या पडल्या किंवा नाही पडल्या, त्या समाधान किंवा अंदाज चुकला यावरही आपण राहणार नाहीये, पण जीव जाऊ नये एका चुकीच्या निर्णयामुळे। त्यामुळे आजचे दिवस सतर्क राहा। जय शिवराय, धन्यवाद।